तुम्ही मतदार यादीत घोटाळे केलेत की नाही हे पुराव्यासह आम्ही समोर आणलेलं आहे. तुमच्याकडे उत्तर नाही आहे. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो आहोत. मी परत परत सांगतो आहे, निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारल्यावर निवडणूक आयोगानं आम्हाला उत्तर द्यायला हवं. निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना का वकील म्हणून नेमलं आहे का? सांगा ना. निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना वकील म्हणून नेमला असेल तर त्यांनी सांगावं की आम्ही निवडणूक आयोगाचे वकील आहोत. आम्ही जे म्हणतो की निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे हे हातात हात घालून काम करतात. त्यांची पार्टनरशिप आहे आणि त्या पार्टनरशिपमधून विधानसभेचा विजय त्यांनी मिळवला. हे स्पष्ट आहे. हे काय नेरेटिव्ह आहे, हे सत्य आहे. लोकांनी मान्य केलं आहे. राऊत साहेब, मतदार याद्यांमध्ये 96 लाख बोगस मतदार असल्याचा आपण गौप्यस्फोट केला होता. तर ही जी यादी आहे, ही जी नावं आहे, ही आपण प्रसिद्ध सार्वजनिकरित्या किंवा मीडियासमोर का करत नाही असा विरोधक सत्ताधाऱ्यांचा माहितीचा सवाल आहे. आणि करणार का तुम्ही ती प्रसिद्ध? 100% करणार. का करणार नाही? आतापर्यंत आम्ही हजारो नावं, दुबार नावं समोर आणली. खरं म्हणजे हा प्रश्न त्यांनी, हे जे आहेत, हा प्रश्न त्यांनी बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांना विचारायला पाहिजे. त्यांच्या मतदारसंघामध्ये ऐरोलीमध्ये आणि बेलापूरमध्ये मिळून साधारण 70,000 मतं दुबार आहेत आणि ही पैसे खाऊन अधिकाऱ्यांनी टाकली असं सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणत आहेत ना. मी म्हणत नाही आहे, आम्ही हे कोण म्हणत आहे? इथेच 1 लाख मतं झाली. नाशिकमध्ये 3,53,000 मतं आम्ही बाहेर काढली. नाशिकमध्ये डुप्लिकेट, बोगस, स्थलांतरित जे तिथे मतदार नाही आहेत नाशिकमध्ये. हे काय सत्ताधाऱ्यांना काय अक्कल आहे का? बकवास लोक. त्यानंतर पैठणमध्ये विलास भुमरे आज सत्ताधारी पक्षाचा आमदार, तो सांगतोय मी 20,000 मतं बाहेरून आणली आणि मतदान करून घेतलं. यांच्या कानाचे एक पडदे फाटले आहेत का? ऐकलं नाही का? त्यानंतर त्या बुलढाण्याचे एक आमदार आहेत शिंदे गटाचे, गायकवाड म्हणून. बुलढाण्यामध्ये 1 लाख बोगस आणि डुप्लिकेट मतं आहेत. हे कोण सांगताय? संजय गायकवाड. ही लोकसभा निवडणुकीमध्ये ह्या मतदारांनी मतदान केल्यामुळेच ते कोणते शिंदे गटाचे खासदार प्रताप जाधव जिंकून आले. हे कोण सांगताय? संजय गायकवाड सांगताय. ते आम्ही सांगतोय का? मग हा जो प्रश्न आहे हा तुम्ही तुमच्या आमदारांना विचारा. आम्ही तर देऊच तुम्हाला. सत्ताधारी पक्षाचे आमदार असं म्हणतायत की महाविकास आघाडी नेते फक्त हिंदूंच्या मतांचं सगळं हे फायर करतात, मुस्लिमांची मतं का बघत नाही? मुस्लिमांची का मुस्लिम या देशातला मतदार नाही आहे का? मुस्लिम सुद्धा या देशात. मग नरेंद्र मोदींनी कायदा करावा एक की आम्हाला मतदान जे करणार आहेत त्यांनाच आम्ही मतदानाचा अधिकार देऊ. त्यांना तेच करायचं आहे. या देशामध्ये हिंदू, मुसलमान, पारशी, शीख, जैन, बरं का, ख्रिश्चन हे मतदार आहेत ना. फक्त भारतीय जनता पक्षाला जे मतदान करतात तेच मतदार. हा जर तुम्हाला अजेंडा सेट करायचा असेल तर तुम्ही तसं पार्लमेंटला त्या प्रकारचं बिल घेऊन या, आम्ही चर्चा करू.